नमस्कार. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मधलं आता आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही सिंपल एक्झाम्पल सॉल्व केले, पण तिथे डायग्रामही काढावी लागणार नाही, इतकी सिंपल एक्झाम्पल्स होती. आता आपण अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करूया जिथे आपल्याला डायग्राम काढावी लागेल. इथे डायग्राम इम्पॉर्टंट असते, कारण लिमिट्स काही वेळेला दिलेले नसतात. ते डायग्राम काढून रिजन कोणता आहे, ज्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे, म्हणजे तिथे एरियाची ॲडिशन करायची की एरियाची सबट्रॅक्शन करायची, हे डायग्राम बघितल्यावरच लक्षात येईल. आता इथे आपण ग्राफ काढणार नाही आहोत, डायग्राम काढणार आहोत. त्यामुळे अंदाजे डायग्राम आपल्याला तिथे अप्रॉक्सिमेटली डायग्राम आपली तिथे करेक्ट असली पाहिजे. सो एक्झाम्पल इज फाइंड द एरिया ऑफ द रिजन इन्क्लुडेड बिटवीन y² इज इक्वल टू 4x अँड द लाईन y इज इक्वल टू x. आता या दोन्ही स्टँडर्ड लाईन म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत. हे आहे स्टँडर्ड पॅराबोलाचं इक्वेशन. हे y² इज इक्वल टू 4ax असेल तर ते x ॲक्सिसला सिमेट्रिक असा तो पॅराबोला असतो. आणि y इज इक्वल टू x या लाईनचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला. ही सिंपल स्ट्रेट लाईन आहे, 45 डिग्री नसेल लक्षात येत तर x आणि y चे पॉईंट्स घालायचे आणि त्याप्रमाणे पॉईंट प्लॉट करायचे आणि लाईन काढायची. ग्राफ काढला तर ॲक्युरेट ग्राफ तरी काही हरकत नाही, पण म्हटलं तसं की इथे एक्झॅक्टली फिजिक्समध्ये लागणारा जो ग्राफ असतो ॲक्युरेट ग्राफ, जिथे आपण पॉईंट्स व्यवस्थित प्लॉट करून तो आपण ग्राफ काढतो, तसा अगदी नाही आला तरी डायग्राम तुम्ही इथे काढली तरी चालेल. ती डायग्राम अशासाठी काढायची की तो रिजन आपल्याला कळला पाहिजे, ज्याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. तर हे दोन्ही स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत, त्याचा आपण आता ग्राफ नाही डायग्राम करूया. तर तुमची ड्रॉइंग स्किल्स किती आहेत त्याच्यावर तुमची डायग्राम काढल्यावर तुम्हाला लक्षात येईल की कुठला रिजन आहे. आता y² इज इक्वल टू 4ax अशा टाईपचा जेव्हा पॅराबोला असतो तो x ॲक्सिसला सिमेट्रिक असतो आणि त्याचा व्हर्टेक्स 0 वर असतो. त्यामुळे इथे 0 वर व्हर्टेक्स असणार आहे आणि x ॲक्सिसला सिमेट्रिक असणार. अशा पद्धतीने याची विड्थ किती येते त्या 4a वर ठरतं. 4a म्हणजे हा जो कॉन्स्टंट हा कोइफिशियंट आहे त्याच्यावर त्याची विड्थ असते. म्हणून म्हटलं की आपण काही एक्झॅक्टली ग्राफ काढत नाही, डायग्राम काढतोय अंदाजेने. सो असा तो पॅराबोला असणार आहे, सिमेट्रिक असेल दोन्ही ठिकाणी. आता y इज इक्वल टू x ही लाईन पण काढायची आहे. याच्यावर y इज इक्वल टू x लाईन सिंपल आहे, माहिती तुम्हाला. x इज इक्वल टू 1 असेल तर y1, x इज इक्वल टू 2y2, x इज इक्वल टू -1 असेल y-1. म्हणजे ती कशी जाते लाईन, तर इथे एक्झॅक्टली 45 डिग्री, हे 90 डिग्री आहे ना एक्स वाय प्लेन मध्ये. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपल्याला लिहायचं. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस एक्झॅक्टली 90 डिग्री आहे, त्याच्याबरोबर हाफ वेने जाते, म्हणजे 45 डिग्रीने ही लाईन जाते. y इज इक्वल टू x. आता आपल्याला बाउंडेड रिजन म्हणजे इन्क्लुडेड रिजन काय आहे तो लक्षात येईल, कारण ह्या दोन इक्वेशनच्या ज्या काही फिगर आहेत त्या फिगरने इन्क्लुडेड रिजन त्याचा आपल्याला काढायचा आहे. आता आपण जेव्हा एरिया घेतो तर विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस घेणार. तर मग हा जो पॅराबोलाचा हा भाग आहे तिथपासून ह्या इथपर्यंत एक्स ॲक्सिसने बाउंड झालेला तो एरिया म्हणजे एरिया अंडर कर्व येणार. आणि y इज इक्वल टू एक्सचा एरिया अंडर कर्व म्हणजे हा सगळा येणार आहे. त्यामुळे या दोघांनी बाउंड झालेला रिजन बघायचा झाला तर कुठला येणार आहे, तर हा रिजन येणार आहे, जो दोन्ही इक्वेशन दोन्ही कर्वने बाउंड झालेला रिजन फक्त एवढाच येणार आहे. त्याचा स्टार्टिंग पॉईंट 0 0 दिसतोय. आता एक्स ॲक्सिसचे यूज करायचे का वाय ॲक्सिसचे ठरेल, कुठल्या क्वाड्रंटमध्ये आणि डायग्राम कशा पद्धतीने जाते त्याप्रमाणे एरियाचे कुठले पॉईंट्स होणार आहेत ते लक्षात येईल. आता आपण घेताना विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस बाउंडेड असं घेतलंय आपण, त्यामुळे हा एरिया आणि हा एरिया असा कन्सिडर केला. त्यामुळे आपल्याला हा एरिया मायनस स्ट्रेट लाईनचा एरिया केला की इथे हे हा एरिया जो इथे दाखवलेला एरिया आहे तो आपल्याला मिळणार आहे. म्हणजे कुठले दोन एरिया मायनस केल्यानंतर हा बाउंडेड रिजन मिळणार आहे आपल्याला, तर पॅराबोलाचा एरिया अंडर कर्व मायनस y इज इक्वल टू एक्सचा अंडर कर्व विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये या डायरेक्शनला आहे, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आहे. त्याचा स्टार्टिंग पॉईंट 0 0 मिळाला आहे, हा एंड इथे होतोय. आता हा एंड पॉईंट काय आहे तो आपल्याला माहिती नाही. या दोन इक्वेशनचा यूज करून आपल्याला तो पॉईंट काढावा लागेल, म्हणजे आपल्याला लिमिट्स मिळतील. म्हणजे काय ते या 0 पासून हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट एकदा आपल्याला मिळाला एक्स वरचा, हा पॉईंट इथे मिळाला की मग आपल्याला लिमिट्स त्याची मिळतील, एक्सची लिमिट्स काय आहेत ती. तो एक्सचा हा पॉईंट आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. ही दोन इक्वेशन्स
सॉल्व्ह करून. आता ही दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी अल्जेब्राचा यूज करायचा. म्हणजे काय, दोन इक्वेशन मध्ये जे काय अवेलेबल आहे ते सेकंड इक्वेशन मध्ये इनपुट करायचं. दोन्ही जर स्ट्रेट लाईनची इक्वेशन्स असतील तर सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायची वगैरे, जी काही मेथड यूज करता येईल ती करायची. आणि ह्या दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला हा पॉईंट एक्सचा काढायचा आहे. कारण रिजन कुठपासून घ्यायचा आहे, ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत. त्याच्यात काय करायचं, पॅराबोलाचा जो काही एरिया असेल, हा कम्प्लीट एरिया विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, त्याच्यातून हा एरिया आपल्याला मायनस करायचा आहे. तो मायनस का करावा लागतो वगैरे ह्याच्या आधीच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे की जेव्हा बाउंडेड दोन कर्व मधला बाउंडेड मधलाच रिजन चा एरिया काढायचा असतो तेव्हा कुठल्या दोन रिजनचा एरिया मायनस करावा लागतो म्हणजे हा मिळेल. आता एक अगदी कॉमन सेन्स आहे, कारण हा कम्प्लीट एरिया आहे, त्याच्यातून ह्या ट्रायंगलचा एरिया मायनस केला की हा मिळणार. पण ट्रायंगलचा एरिया मीन्स y इज इक्वल टू एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. आणि ह्या कर्वचा ह्या सगळ्या म्हणजे असा सेक्टर सारखा दिसते बघा, या सेक्टरचा सगळा एरिया म्हणजे काय, y इज इक्वल टू 4ax या पॅराबोलाचा विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. एकातून दुसरं मायनस केल्यावर आपल्याला एरिया मिळणार आहे. सो आपल्याला एरिया कसा काढायचा हे लक्षात आले की कुठल्या एरियातून कुठला एरिया मायनस करायचा हे लक्षात आलं. आता आपल्याला लिमिट्स माहित नाहीत, ती काढावी लागतील. ती आता ही दोन इक्वेशन यूज करून आपण काढूया. सो हिअर y इज इक्वल टू एक्स, हे y इज इक्वल टू एक्स जर मी याच्यात प्लेस केलं तर आपल्याला काय मिळेल बघूया. given that y is equal to x, therefore या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू x अशी घालूया. x स्क्वेअर इज इक्वल टू 4ax असं ते मिळेल. मग आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करूया म्हणजे x च्या काही व्हॅल्यूज मिळतील आपल्याला. मीन्स काय आलं की x स्क्वेअर मायनस 4ax इज इक्वल टू 0. आता याच्यात काय कॉमन आलं, x कॉमन आलं, ब्रॅकेटमध्ये राहिलं x मायनस 4a इज इक्वल टू 0. आता आपल्याला माहिती आहे की x च्या कुठल्या व्हॅल्यूज असतात. जसे आपण अल्जेब्राइक इक्वेशन सॉल्व्ह करायचं तोच पॅटर्न आला हा. आयदर x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू म्हणजे x मायनस 4a इज इक्वल टू 0. दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू 4a तिकडे गेलं मीन्स प्लस 4. सो x इज इक्वल टू प्लस 4a. सो 0 तर आपलं हे फर्स्ट लिमिट तर 0 आहे हे आपल्याला कळलं. डायग्राम म्हणून डायग्राम काढायची म्हणजे लक्षात येतं. सो 0 हे फर्स्ट लिमिट कळलं. पुढचं लिमिट काय होतं 4a, म्हणजे पुढचा हा पॉइंट असणार आहे 4a. म्हणजे 0 to 4a अशी लिमिट्स असली पाहिजे कुठल्या व्हेरिएबलची, एक्स या व्हेरिएबलची. बिकॉज हे पण y हे फंक्शन एक्स या व्हेरिएबल मधलं आहे आणि दिस फंक्शन y इज इक्वल टू एक्स या व्हेरिएबल मधलंच फंक्शन आहे, त्यामुळे लिमिट्स एक्स चीच असणार आहे. सो 0 to 4a ही लिमिट्स आली आणि हा 4a हा जो पॉइंट झाला तो 4a आणि y ची पण सेमच असणार ना, बिकॉज y इज इक्वल टू एक्स, देअरफॉर 4a असा तो पॉइंट आहे. 0 to 4a याच्या बाउंडेड रिजन आपल्याला त्याचं काढायचं. जो लिमिट्स आपल्याला लक्षात आली. इंटिग्रेशन काढण्यासाठी कुठल्या दोन एरियाची सबट्रॅक्शन लागणार आहे ते आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरून आता आपण इंटिग्रेशन काढू. सो इंटिग्रेशन ए इज इक्वल टू द रिक्वायर्ड इंटिग्रेशन रिक्वायर्ड एरिया जो आहे तो कसा काढणार आपण, एरिया इज इक्वल टू कुठल्या इंटिग्रेशनचा एरिया, तर ह्या फंक्शनचा एरिया म्हणजे आपण असं म्हणूया पॅराबोला, एरिया ऑफ पॅराबोला विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून आपण एवढा डिटेल लिहितो. सेकंड एक्झाम्पल पासून आपण एरिया इज इक्वल टू डायरेक्ट हे इंटिग्रेशन मायनस हे इंटिग्रेशन असं डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस मायनस कोणाचा एरिया करायचा आहे, एरिया ऑफ स्ट्रेट लाईन y इज इक्वल टू एक्स, एरिया ऑफ line with respect to x axis. सो ह्या एका एरियामधून हा दुसरा एरिया मायनस करायचा आहे. का ते लक्षात आलं ना, हा जो सेक्टर आहे तो म्हणजे आला पॅराबोलाचा आणि हा जो ट्रायंगल आहे तो झाला लाईनचा. तर या सेक्टर मधून हा ट्रायंगल मायनस केला की हा जो मधला एरिया आहे तो तिथे आपल्याला मिळेल. आता त्यासाठी y इज इक्वल टू फंक्शन अशा फॉर्मॅटमध्ये लागतं. हे y इज इक्वल टू फंक्शनच्या फॉर्मॅटमध्ये आहे ऑलरेडी स्ट्रेट लाईनचं. हे दिसत नाहीये पण हे करता येईल. याचं स्क्वेअर रूट घेतलं की y इज इक्वल टू येईल. हिअर एरिया आधी हे फंक्शन काय आहे, हिअर गिव्हन दॅट y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax, दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4ax. याचं स्क्वेअर रूट काढता येईल 2 इंटू रूट ax. सो y इज इक्वल टू 2 रूट ax. मग एरिया ऑफ पॅराबोला विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस काढण्यासाठी y हे 2 रूट ax हे फंक्शन यूज करायला लागेल आणि स्ट्रेट लाईनचं कन्सिडर करण्यासाठी y इज इक्वल टू एक्स हे यूज करायला लागेल.
सो आपल्याला काय मिळालं, एरिया जो गिवन एरिया इज इक्वल टू काय मिळणार आहे, इंटिग्रेशन ऑफ, आता लिमिट्स द्यायला लागतील, किती आहेत ती 0 to 4a, पॅराबोलाचा एरियाचं फंक्शन काय आहे 2√ax मायनस इंटिग्रेशन 0 to 4a, सेकंड एरिया स्ट्रेट लाईनचा आहे त्याचं फंक्शन काय y इज इक्वल टू x. सो या इंटिग्रेशन मधनं हे इंटिग्रेशन मायनस केलं की आपल्याला रिक्वायर्ड एरिया जो काय आहे तो आपला कॅल्क्युलेट होईल. लक्षात आलंय आतापर्यंत कशा स्टेप्सने गेलोय. फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून एवढं डिटेल करतोय आपण. सेकंड एक्झाम्पल पासून आपण एकदा एक्झाम्पल बघितलं, इक्वेशन बघितले की ते प्लॉट करून, प्लॉट म्हणजे अगदी ग्राफ नाही पण डायग्राम काढायची, डायग्राम वरनं लिमिट साधारण लक्षात येतात, एरिया आधी मुख्य म्हणजे कळतो कुठला एरिया आहे तो कळतो, त्याच्यावरनं प्लस मायनस काय करायचंय ते लक्षात येईल आणि मग लिमिट्स काढायची आणि डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता ही दोन इंटिग्रेशन सॉल्व्ह केली आणि सगळं कॅल्क्युलेट केलं की आपल्याला रिक्वायर्ड एरिया तिथे मिळणार. आता हे 2 बाहेर येईल, रूट ए एक्स आपण ठेवणार नाही कारण रूट ए इंटू रूट एक्स असं ते करता येईल आणि रूट ए हा काय आहे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट म्हणजे रिअल नंबर आहे, त्यामुळे तो अर्थातच इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. त्यामुळे इंटिग्रेशन ए इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 4a 2√a रूट एक्स dx मिळाला मायनस इंटिग्रेशन 0 to 4a x dx. आता याच्यातनं काय काय येईल, 2√a कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन 0 to 4a रूट एक्स, सगळी इंटिग्रेशन इझी आहे बघा, इंटिग्रेशन 0 to 4a x dx एकदम सिंपल आहे. रूट एक्सचं इंटिग्रेशन म्हणजे x⁻1/2 असं आपण लिहितो आणि मग x⁻3/2 अपॉन होईल. त्याच्यात तर आपण एक स्टेप लिहूया इथे, 2√a इंटिग्रेशन 0 to 4a x⁻1/2 dx मायनस इंटिग्रेशन 0 to 4a x dx मायनस x. आता याचे इंटिग्रेशन काढूया, which is equal to 2√a into x⁻1/2 plus 1 upon 1/2 plus 1. x⁻1/2 plus 1 means 3/2. So x⁻3/2 upon 3/2. x⁻n चा फॉर्म्युला यूज करायचा, लिमिट्स द्यायची 0 to 4a मायनस x इंटिग्रेशन काय x²/2. सो x²/2 लिमिट्स 0 to 4a. आता डायग्राम लक्षात आली आता कशी काढायची काय ते. आता आपण हे सॉल्व्ह करूया. आता हे लिमिट्स घालायचे, त्याच्या आधी हे कॉन्स्टंट हा 2 आहे तो 1/2 बाहेर आणायचा, हा 3/2 इथे तो बाहेर येताना आपण उलटा करूया म्हणजे रेसिप्रोकल होईल, त्याचा 2/3 होईल तिथे. सो विच इज इक्वल टू 4√a अपॉन 3 इंटू x⁻3/2 0 to 4a मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट x² 0 to 4a which is equal to 4/3√a 4a raised to 3/2 आणि मायनस 0 येणार कारण इथे 0 जेव्हा व्हॅल्यू घालणार त्या 0 ते इग्नोर केलं तरी चालेल. 1/2 इंटू ब्रॅकेट 4a² आणि मायनस 0 येणार. आता थोडं हे सिम्प्लिफाय करूया, which is equal to 4/3√a इंटू आता काय राहिलं बघा 4 raised to 3/2 मीन्स आपण असं करूया 4⁻1/2 अँड त्याचा क्यूब. मग 4 कारण क्यूब करून नंतर 1/2 केलं तरी चालेल, जे इझी असेल ते करायचं. 4⁻1/2 इज 2, 2 क्यूब इज 8. सो 4⁻3/2 ची व्हॅल्यू आली 8 इंटू a⁻3/2 राहिलेच आहेत a⁻3/2. आता आपण असेच ठेवूया a⁻3/2, नंतर हा रूट a आहे आणि a⁻3/2 या दोघांचं काय होतंय एकत्र ते बघू. मायनस 1/2 इंटू 4² मीन्स 16, a² मीन्स a² आणि काय 0 मायनस 0. आता इथे रूट a मीन्स किती आहे a⁻1/2. सो a⁻1/2 अँड हा यांचा प्रॉडक्ट आहे a⁻3/2. बेस सेम असेल तर इंडेक्सची ऍडिशन होते, ऍडिशन केल्यावर किती होणार 1/2 प्लस 3/2 मीन्स 4/2. 4/2 मीन्स 2 म्हणजे a² होणार. रूट a इंटू a⁻3/2 ह्या दोघांचा प्रॉडक्ट किती होणार a² होणार. सो आपण ते a² करू आणि 8 इंटू 4 म्हणजे 32 अपॉन 3 a²
मायनस दिस 16/2 किंवा 8 केलं तरी चालेल, कारण भाग जाणार ना 8a². आता ऑलमोस्ट आन्सर आलेलं आहे. आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचं. त्याच्यात कॉमन काय आहे, a² कॉमन आहे, तेवढं फक्त बाहेर पडून a² इंटू ब्रॅकेट 32/3 मायनस 8, 32/3 मायनस 8 म्हणजे आलं a² इंटू 24, 32 मायनस 24/3 म्हणजे किती आलं, हे 8 झालं, 8/3. अजून काही सिम्प्लिफाय होत नाहीये, 8/3 a². a² हा a² तसाच राहणार आहे, a ची काही व्हॅल्यू दिलेली नाहीये, तर ती घालून आपण त्याचा फायनल काढलं. सो फायनल आन्सर इज दिस. अर्थात लिमिट त्याला युनिट द्यायला लागेल कारण एरिया आहे. देअरफॉर रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 8/3 a² युनिट्स, असं फायनली लिहायचं. त्यामुळे जो एरिया आपल्याला रिक्वायर्ड होता त्याचा एरिया इथे आपला आलेला आहे.